नमस्कार, सुजाता योगा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बिगिनर्स योगा सुरू केलेला होता आणि बिगिनर्स योगामध्ये आज आपण बघणार आहोत पर्वतासन. या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती ही दृढ, शांत आणि स्थिर असते, तसेच पर्वताप्रमाणे निमुळती असते. त्यामुळे या आसनाला पर्वतासन असं म्हणतात. तर आता आपण सुरुवातीला प्रार्थना घेऊया आणि त्यानंतर आसनाला सुरुवात करूया. तर प्रार्थनेसाठी ताठ बसा, मान सरळ, नजर समोर, डोळे अलगद मिटलेले, ध्यान मुद्रा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनिना पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले दोन्ही हात एकमेकावर जोडून त्याचा अलगद असा स्पर्श आपल्या डोळ्यांना करा. तर आता आपण आसनाला सुरुवात करूया. या आसनाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला तुम्ही असं दंड स्थितीत बसायचं आहे. त्यानंतर दोन्ही पाय असे आपण गुंडून पद्मासनात तुम्ही बसून जर हे आसन केलात तर या आसनाचे जास्त फायदे मिळतात, कारण आपल्या संपूर्ण पायावरती त्याचा ताण येतो. पायाच्या स्नायूंना चांगल्या प्रकारे यामुळे व्यायाम होतो. पण जर तुम्हाला पद्मासन जमत नसेल तर सुखासनात बसूनही तुम्ही हे आसन करू शकता. तर आपण याप्रमाणे आता मांडी घालून बसणार आहोत. असं बसा. पाठीचा कणा सरळ, मान अशी ताठ, नजर समोर. त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या छाती समोर असे घेऊन नमस्कार स्थितीत या. त्यानंतर ही नमस्कार स्थिती आपण घेतल्यानंतर अशाच प्रकारे आपण सरळ हात वरती करणार आहोत. आपले खांदे असे सरळ रेषे कानाच्या दिशेने आणि त्यानंतर कोपर असे ताणलेले. आणि अशा प्रकारे जेवढा वरती तुम्हाला शरीराला ताण देता येईल तेवढं असं वरती शरीर ताणायचं आहे. हे आसन तुम्ही पूर्ण केलात. ही आसन स्थिती आहे. या स्थितीत तुम्ही 30 ते 40 सेकंद राहायचं आहे. शांत आणि संत श्वास घ्या. श्वास रोखू नका. चेहरा आनंदी आणि हसरा ठेवा. कुठेही चेहऱ्यावर ताण दिसता कामा नये. सावकाश हात खाली घ्या आणि हात मांडीवर. हे आसन आपण नमस्कार स्थितीतही करू शकतो किंवा ह्याची एक दुसरी पद्धतही आहे, ती मी तुम्हाला दाखवते. हात सुरुवातीला असे मांडीवर ठेवा. त्यानंतर दुसरा प्रकार या आसनाचा, हात असे एकमेकात गुंफवावरती, त्यानंतर असे उलट दिशेने वरच्या दिशेने करून असं हातांना ताण द्या. जेवढं शरीर तुम्हाला ताणता येईल तेवढं तुम्ही ताणा. ही आपली आसन स्थिती पूर्ण झाली. सावकाश हात खाली घ्या. तर हे आसन अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला 30 ते 40 सेकंद करून नंतर हळूहळू सरावाने तुम्ही हे 1 मिनिटापर्यंत देखील करू शकता.
हे आसन दिसायला जरी साधं दिसत असलं तरी या आसनाचे फायदे खूप आहेत। आणि पर्वतासन 2 प्रकारे केलं जातं। आज या पर्वतासनाचा आपण एक प्रकार बघितलाय, पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या प्रकारे हे पर्वतासन कसं करतात ते शिकणार आहोत। हे आसन एकाग्रता आणि शांतता, मन तुमचं स्थिर होण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे। हे आसन साधकाला अनेक फायदे देतं। आपल्या शरीरातलं रक्तभिसरण वाढतं, आपली पचनशक्ती चांगली राहते आणि त्या मांडीचे स्नायू आहेत किंवा आपल्या ज्या कमरेचे स्नायू आहेत ते जर ताठरलेले असतील तर या आसनामुळे आपलं शरीर लवचिक व्हायला खूप फायदा होतो। त्यामुळे हे आसन खूप उपयोगी आहे। पर्वतासन हे जरी आसन तुम्हाला साधं दिसत असलं तरी याचा नियमित सराव केल्यास तुम्हाला याचे बरेच फायदे मिळू शकतात। तर या आसनाचा तुम्ही नियमित सराव करा, जेणेकरून तुम्हाला याचे बरेचसे फायदे मिळतील। तर आता आजच्या या योग सत्रात आपण याच्यानंतर शेवटची प्रार्थना घेणार आहोत। तर प्रार्थनेसाठी तयार व्हा। मांडी घालून, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, डोळे अलगद मिटलेले। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कचित् दुःख भार्गवे। ओम शांती शांती शांती। तर अशाच विविध योगासनांची तसेच योगाबद्दल इतर माहिती मिळण्यासाठी माझ्या योगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।